जय नाना. आपण चैतन्यपीठाच्या युट्यूब वाहिनीवरनं आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या 5 वर्षापासून प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोलशा वेगवेगळ्या विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 50-51 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण याविषयी आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की जमदग्नीला 5 पुत्र झाले, त्यापैकी सर्वात धाकटा श्री विष्णूचा अंश पराक्रमी राम होय. सांग वेदाध्ययन करून ब्रह्मचर्याने युक्त असलेला त्याने धनुर्वेदाचे शिक्षण यथायोग्य रीतीने घेऊन तो वडिलांची सेवा करण्यास रमून गेला. अग्निहोत्री वडिलांना तो नित्य फुलं समिधा धर्व आदी तो नेहमी आणत. एकदा रेणुका स्नान करण्यासाठी नदीवर गेली असताना त्या नदीत स्त्रियांसह क्रीडा करणाऱ्या गंधर्व राजाला तिने पाहिले. रेणुका त्यांची क्रीडा पाहून आनंदित झाली आणि क्षणभर थांबून या पापाने सर्वज्ञपती माझा त्याग करेल या शंकेने युक्त होऊन ती ताबडतोब पतीच्या समीप आली. पातिव्रत्यापासून झालेला ब्रह्मतेज संपलेला तिला पाहून तिचा धिक्कार करून घराबाहेर निघून जा, मला तोंडही दाखवू नकोस अशी तिची निंदा करून तो जमदग्नी रागाने वसुमान पुत्राला म्हणाला की पुत्रा, तू हिचा ताबडतोब नाश कर. हे वचन ऐकूनही प्रेमामुळे वध न करता तो पुत्र भीतीने जमिनीकडे पाहत तसाच थांबून राहिला. तू भस्म हो असे त्याला म्हणून सुषेणू, वसू व विश्वावसू यांनाही जमदग्नीने रागाने यमसदनास पाठवलं. तितक्यात परशुराम मनातून आला. त्याला जमदग्नी लगेच म्हणाले, हे रामा, माझ्या आज्ञेने काही विचार न करता तू हिला ठार कर. नंतर परशुभून रामाने ताबडतोब आईचे मस्तक तोडले. तेव्हा शांत झालेल्या जमदग्नीने त्याला आलिंगन देऊन इष्ट वर माग असे म्हटले. त्याने आईचे व भावांचे पुनर्जीवन मागितले, तसेच स्वतःचा जय, युद्धात अद्वितीयता आणि दीर्घायुष्य मागितले. जमदग्नीने तेही आनंदाने त्याला दिले. नंतर ते बंधू महाभाग्यवती रेणुका यांचे मरूनही पुनर्जीवन झाले. त्याने रामाला आनंद झाला. त्या काळापासून पित्याच्या वयामुळे महापराक्रमी आणि शंकराच्या कृपाप्रसादामुळे धनुर्विद्येत निष्णात झालेला राम अति तेजाने जगात अचिंक्य होऊन राहिला. तरी दत्तात्रय पुराणाच्या 4थ्या अष्टकाचा उपासना कांडातील 5वा अध्याय इथे समाप्त होतो. पुढच्या अध्यायात महाराज सांगतात की प्रतिदिनी सोमपान करणाऱ्या राजांची ब्रह्मनिष्ठ असूनही त्याची बुद्धी दैव योगाने भ्रष्ट झाली. अशा ब्रह्मनिष्ठांची स्थिती ब्रह्मशापाने होते, तर इतरांची काय कथा. कृतार्थ असूनही हा सुनीतिमान राजा प्रारब्धाने वश झाल्याने ऋषीचा अपराध करता. सर्वज्ञ असलेले ब्रह्मादिकही प्रारब्धाने व्यापले आहे. जे होणार आहे ते अचळ आहे, तरी पण त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी, जे होणार नाही ते होऊ नये आणि जे होणार आहे ते विपरीत होऊ नये असा निश्चय करून प्रयत्न सोडू नये. कारण प्रारब्ध अचिंत्य आहे. नादाधिक लोकांना देखील त्या प्रारब्धाच्या स्वाधीन असल्याने विधीचे अतिक्रमण करीत नाही. मग मानवाची काय कथा. कारण विधी हा बलवान आहे. विधी बलवान असताही ब्रह्मनिष्ठ तत्वज्ञानांची कोणतीही हानी नाही. कारण केवळ शरीर कर्म स्नान ओढणादी करणारा तो कोणतेही पाप करीत नाही. जेव्हा तो अर्जुन सिद्धयोगी झाला तेव्हा तो गुरुला म्हणाला, हे देवा, बलवान असलेल्या मला तू ठार कर, त्यामुळे मला गती व मोक्ष मिळेल. जर हे तुला आवडत नसेल तर मला रोगामुळे हीनतेमुळे मृत्यू येणार नाही, तो तुझ्यासारख्या कडून येईल. म्हणून राजाने तशी त्याला मागणी केली. त्या अर्जुनाच्या प्रार्थनेची सिद्धी करण्यासाठी स्वतःच्या अंशाने ब्राह्मण रूपाने अवतार घेऊन लक्ष्मीपती भगवान ख्यातीने अधिक अशा भार्गवरामाने स्वतःच्या भक्ताचा वध केला. यात परमेश्वराचा काय दोष. या ठिकाणी ज्ञानाच्या दृष्टीने प्रपंच मिथ्या असल्याने सृष्ट्यादी भ्रम कल्पला जातो. परमेश्वर या सर्वांचा करता धरता हरता असून तो बालकाप्रमाणे क्रीडा करतो. उत्पन्न झालेला सर्वांचा नाश ते शाश्वत नसल्याने होतच असतो. ज्ञानी ब्रह्मनिष्ठाचेही जोपर्यंत कर्मफळ आहे तोपर्यंत व्यवहार होतो. त्यामुळे त्याचा काय तोटा होतो. कारण ज्ञान झालेल्या क्षणीच तो स्थितीला जीवनमुक्त स्थितीला पोहोचलेला असतो. ईश्वर सुद्धा कर्माने या ठिकाणी व्यवहार करतो, स्वभावता नाही.
त्यामुळे त्याला बाध येत नाही आणि दोघांनाही देव व ज्ञानी यांना दोष देता येत नाही. एकदा तो सम्राट राजा रथात आरूढ संचार करीत असताना बराच काळ क्रीडा करून संतुष्ट झाल्याने चतुरंग दळासह रस्त्यातून फिरला तेव्हा त्याने जमदग्नीचा पवित्र आश्रम पाहिला. तेव्हा तो 3 मित्रांसह पायीच त्या आश्रमात शिरला. त्या आश्रमात पतिव्रता रेणुकासह तपोनिधी जमदग्नीला पाहून भक्तीने त्यांना प्रणाम करून मस्तकाला हात जोडून निरनिराळ्या स्तुती स्तोत्रांनी स्तवन करून पुन्हा पुन्हा नमस्कार करून जमदग्नीच्या आज्ञेने त्याच्या पुढे त्या राजाने क्षेम कुशल विचारले. त्याचप्रमाणे जमदग्नीनेही त्याला कुशल विचारले. राजा म्हणाला, राष्ट्राचा खजिना आदींमध्ये आणि धर्माच्या बाबतीत आपल्या कृपेने कल्याण आहे. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. तो ऋषी स्नेहाने अतिथीपूर्वक त्याला निमंत्रण करून सर्व सैन्यासह त्या राजाला कामधेनूच्या प्रसाराने उत्तम अन्नाने तृप्त करतात. त्याचे ते वैभव पाहून दैवाने बुद्धी आकृष्ट केलेला तो राजा ऋषीला विचारता झाला, हे प्रभू, हे एवढे ऐश्वर्य तुम्हाला कुठून मिळाल? ते मुनी म्हणाले, ही माझी कामधेनू माझी इच्छा सर्व पूर्ण करणारी आहे. हे ऐकून राजा म्हणाला, मला ती द्यावी. मी त्या गायीची पाहिजे ती किंमत देईन. बहुमूल्य रत्न, धन, जमीन, अनेक प्रकारच्या गायी आपण घ्याव्या. अशी प्रार्थना करून त्या ऋषीने गाय दिली नाही. इथपर्यंत आदरणीय महाराजांनी अतिशय सुंदरपणे हा अध्याय समजावून सांगितला. तो म्हणाले, याच्या पद्धतीने हा वार्तालाप सुरू झाल्यावर पुढे काय होणार आहे ते आपण पुढच्या गोष्टीत बघू, असं म्हणून त्यांनी आपल्या प्रबोधनाला इथे सुरू करूया. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात केली. नमस्कार. अनुसूयार्थी संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा मुनिः शांतिपरोऽयं मे किं करिष्यतो बलात् नयामिति विचिन्त्याशु हठात्ता धेनुमाददे. म्हणजे मुनिः शांतिपरोऽयं मे, हा शांत असलेला हा मुनी मी किम करिष्यतो बलात्, हा माझं काय करेल म्हणून हठात्ता धेनु मादते असा विचार करून बलपूर्वक मी ही गाय नेतो असा विचार करून बलपूर्वक म्हणजे बळानेच त्या राजाने ती गाय घेतली. या कार्तिवीर्यार्जुनाने ती गाय घेतली कामधेनू. पुढे यांनी काय केलं, रत्नम धनम बहुविधम दत्तमप्यात्मवान मुनीः न स्वीचकार भूयो अपि धीमान शांती परो भवत. जे नाना प्रकारची रत्न वेगवेगळ्या प्रकारचं धन देऊन सुद्धा त्या मुनीनं, म्हणजे हे जे जमदग्नी ऋषी होते त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, पण तरी सुद्धा ते मुनी शांतच राहिले. नंतर ततो नयंत नगरम ताम धेनुम स्व अर्जुनो मुदा अत्रांतरे वनाद्राम आययो ससमित कुशा. म्हणजे नंतर अर्जुनाने स्वतःच्या नगरात, स्वतःच्या गावी ती गाय तो आनंदाने नेली. अर्जुन तो घेऊन गेला आणि इतक्यात थोड्या अत्रांतरे वनात राम आययो, वनात गेलेला तो राम म्हणजे परशुराम हा परत आला. कसा, ससद्वित कुशा, म्हणजे कुश वगैरे समिधा धर्म हे जे यज्ञाकरता वगैरे लागणार कर्म करण्याचं ते घेऊन तो परत आला. तेव्हा सोदरैः कथितं श्रुत्वा धेन्वाकर्षणम प्रियम
वृषंचुकोपभूपाय वृद्धम मन्युर्महाबला. म्हणजे त्याच्या भावंडांनी बंधूंनी सोदरे हे कथितम, त्याच्या बंधून त्याला सगळे जे वर्तमान सांगितलं आणि धेनवा कर्षण प्रियम, आणि धेनूचं कामधेनूचं अपहरण कथन केलं ते ऐकून भृशम चुकोपम भूपाय, खूप राग ज्याला आलेला आहे, क्रोध तो वाढलेला असं तो महाबली राम वृद्ध मन्यू महारबलाहा, तो महाबली राम भूपाय म्हणजे राजावर खूप चिडला आणि वडिलांना तो असं म्हणाला, पितरम प्राह मद्वीर्य पश्य लोकांधी दक्षता, राजा चोरो यन उन्मत्तो ब्रह्मद्वेषी सुगर्विता. वडिलांना म्हणाला, लोकांना त्रस्त करणाऱ्यांसाठी असलेला माझा आता पराक्रम पहा. मद्वीर्य पश्य, माझा पराक्रम पहा. कसा? लोकांधी दक्षता, जे लोकांना त्रस्त करणारे जे लोक असतात त्यांच्या करता. आणि मग म्हणाला, राजा चोरो य उन्मत्तो, हा राजा जो आहे हा चोर आणि उन्मत्त आणि गर्विष्ठ झालेला आहे, उन्मत्त सुगर्विता हा, आणि हा ब्रह्मद्वेषी, हा ब्रह्मद्वेष्टा असा झालेला आहे. मग सबलम तम निहन्मद्या शास्तास्म्यो थगामिनाम तदर्थमवतीर्णो अहम नैव जानाति मा खलः. मी त्याला सैन्यासह ठार मारतो, दुर्मार्गाने जाणाऱ्यांचा मी गुरु आहे आणि त्यासाठीच मी अवतरलो आहे. तदर्थम अवतीर्णो अहम नैव जानाति माम खलु, तो दुष्ट, तो खलु आणि दुष्ट, तो मला जाणत नाही, तो मला ओळखत नाही. इत्युक्त्वा क्षत्रमुच्छेतुं रामो रक्तान्तलोचनाः प्रविशन्त पुरं भूपम निर्धायाः गभीरवाक. असं बोलून डोळे लाल झालेला तो राम, म्हणून रक्तांत लोचन असं शब्द महाराजांनी त्याकरता, रागाने ज्याचे डोळे लाल झाले त्याच्याकरता शब्द वापरला. आणि त्यांनी काय केलं तर प्रविशंतम पुरम भूपम, त्या नगरीत त्यांनी प्रवेश केल्या. असं तो नगरीत प्रवेश करणाऱ्या त्या राजाला जणू काही नष्ट करण्यासाठीच हा परशुराम त्याला गंभीर पण निर्धारपूर्वक अशा वाणीनं म्हणाला, रे चोर चोर दृष्टाद्य क्व यास्यसि मदग्रताः धेनुक्व नेष्यसि क्षेत्रे किमु क्षत्राधमोचित उचितम. रे चोर चोर, अरे महाचोरा, दुष्टा अद्य क्व, माझ्या समोरून तू कुठे जातो, यास्यसि मद अग्रता, माझ्या समोरून धेनु क्व नेष्यसि, कोणत्या ठिकाणी काय नेतोय. हे जे कार्य आहे हे अत्यंत नीच आणि अधम क्षत्रियाला योग्य असे आहे. किंवा क्षत्रा अधमो उचितम. इत्युक्तास सुधीरामं ज्ञात्वा विष्णुं नृपोर्जुन क्षात्रधर्मेण तुष्टवामुं प्रयास्ये तत्पदं परम. इति कृत्वा मतिं भूयो भूपो युद्धाय प्रेरयत भूतान स्वशक्त्या ते अपि युयुधु रामेण परमात्मना. जे असे बोललेला तो बुद्धिमान राजा, इत्युक्तास सुधीरामं ज्ञात्वा,
विष्णू नृपो अर्जुना, तो बुद्धिमान जो राजा होता सहस्रार्जुन, त्यानं हा साक्षात विष्णू असलेला राम आहे असं त्याने जाणलं. आणि असा विचार करून तो म्हणतोय, शास्त्रधर्मेण तुष्टवामुं प्रयासे तत्पदम परम. मी आता याला क्षात्र धर्मानं संतुष्ट करीन, म्हणजे याच्याशी युद्ध करून मग त्याच्या पदाला जाईन, मग त्याच्या पदाला जाईन असा विचार करून इति कृत्वा मतिर्भूपो युद्धाय प्रेरयत भटान. असा विचार करून राजाने आधी सैनिकांना पाठवलं. ते सैनिक स्वशक्त्या ते अपि युयुधु रामेण परमात्मना. आणि ते सैनिक सुद्धा परमात्मा भगवान तो परशुराम आहे त्याच्याशी स्वतःच्या शक्ती सामर्थ्याने लढाई करू लागले, लढू लागले. या ठिकाणी महाराज असं सांगतात, युद्धमान्यान महावीर्य क्रुद्धो राम प्रतापवान क्षणाज्जद्धान निशेषम नैशम ध्वांत निवारुण. जसा निशेषम नैश ध्वांत विवा अरुण, म्हणजे जसा अरुण म्हणजे सूर्य अंधार नष्ट करतो, ध्वांत वाम अरुण, अरुण म्हणजे जसा सूर्य हा अंधार नष्ट करतो, त्याप्रमाणे निशेष क्षणाजद्धान, क्षणात त्यांनी, म्हणजे कोणी या परशुरामाने त्या बलशाली सैनिकांना क्रुद्ध झालेल्या त्यांना नष्ट केलं. युद्धमानात महावीर्यान क्रुद्धो राम, तो क्रुद्ध असा परशुरामाने क्षणात त्या सगळ्या सैनिकांना नष्ट केलं. देवा दैत्या अपि नमे सम्मुखे स्थातुमीश्वराः नाद्यापि कोऽपि शक्तो मां जेतु मर्तस्य का कथा तथाप्य अद्य द्विजो जेतु समर्थो मामयं नहि द्विजोऽवतीर्णो विष्णुर्वा इति योत्से द्विजन्मना. मग हा राजा विचार करतोय, हे देव दैत्य कोणीही माझ्या पुढे उभे राहिला समर्थ नाही. देवा दैत्य आपी न मे सन्मुखे शा चतु मी ईश्वराह. आणि मला जिंकण्यास आजपर्यंत कोणी समर्थ झाला नाही. ना अद्यापि कोपी शक्तो माम जेतु मर्तस्य का कथा. मग मानवाची, माणसाची काय कथा. पण तरीही तथाप्य अद्य द्विजो जेतु समर्थो मामयम नाही, तरी आज मला जिंकण्यास हा ब्राह्मण समर्थ तर नसेल का. किंवा द्विजो अवतीर्ण विष्णुर्वा, किंवा ब्राह्मण रूपाने प्रत्यक्ष विष्णूच इथे आलाय का, अवतीर्ण झाला असेल का. असा विचार करून इति योस्ते द्विजन्मना, असा विचार करून आता मी याच्याशी युद्ध करतो असा तो राजाने विचार केला. आणि इति निश्चित्य सहसा योद्धुमभ्याययो नृपाः युयुध विधस्तात्रे युयुधे विविधास्त्रे श्री दत्तम स्मरण हृदी. असा निश्चय करून एकदम तो राजा अंतःकरणात श्री दत्तात्रेयाचं स्मरण करत, तसा इथे निश्चिंत सहसा एकदम तो राजा अंतःकरणात दत्तात्रेयाचं स्मरण करून श्री दत्तम संस्मरण हृदी, हृदयात त्याने दत्तात्रेयाचं स्मरण केलं. आणि मग युयुधे विविधास्त्रे, वेगवेगळ्या अस्त्रांनी युद्ध करण्यासाठीचा चालून गेला. मग याने काय केलं, जगर्जम सिंहनादेन
ववर्षं शरपंजरा आच्छादयामास रामं महिद्रमिव तो यदा. जणू काही सिंहनाद करून त्यांनी बाणांचा वर्षाव केला. जगर्जम सिंहनादेन व वर्षम शरपंजराना, बाणांचा वर्षाव सिंहनाद करून. आणि जणू काही एखाद्या पर्वताला मेघ जसे आच्छादन करून टाकतात, आच्छादयामासम महिध्र इम तो यदाहा, ज्याप्रमाणे एखाद्या पर्वताला ढग किंवा मेघ आच्छादन करतात, त्याप्रमाणे रामाला, त्यांनी परशुरामाला झाकून टाकलं. सहस्र करो दीप्तो दुर्धर्षस्तेजस्तेजसार्जुना रेजे रथी व मार्तंडो दुर्निरीक्ष प्रतापवान. तो 1000 हातांचा, सहस्र करो दीप्तो म्हणजे तेजस्वी, दुर्धर्ष तेजसार्जुन, पराक्रमाने अजिंक्य असलेला तो अर्जुन, रेजे रथी व मार्तंडो, रथात बसलेल्या आणि जणू काही डोळ्यांनी पाहिलेला अशक्य असलेला मार्तंड म्हणजे पराक्रमी अशा सूर्याप्रमाणे भासत होता. आणि तुतोष रामस्तद हस्तलाघवम वीक्षम हर्षितः वातुर्भ्राणीव तद्वाणान् निरस्य च धनुषीच छित्त्वेक्षु नीच तत्तेजा शमयित्वा परश्वधी विरयीकृत तद्दुः चिच्छेद द्रोरीवान पुराण. म्हणजे त्याचं ते अर्जुनाचं हस्तकौशल्य पाहून तुतोष रामस्तद हस्तलाघव, त्याचं ते युद्धाचं हस्तकौशल्य पाहून हर्षित झालेला राम हा संतुष्ट झाला. आणि वातोभ्राणी व तद्बाणान अन्निरस्यच धनुषीच, आणि मेघांना वारा ज्याप्रमाणे त्याचं धनुष्य बाण उसाप्रमाणे तोडून टाकतो, तसं मग छित्त्वेक्षुनी तत्तेज शमयित्वा परश्वधी विरयीकृत्य तद्बाहुं शिरच्छेद द्रोरीवान कुरान. जसा मेघांना वारा ज्याप्रमाणे हलवून टाकतो, पाडून बाजूला करून टाकतो, त्याप्रमाणे त्याचं धनुष्य बाण उसाप्रमाणे तोडून तद्बाणा अन्य बाणा निरस्यच धनुषींच तोडून त्याचं तेज शांत करून छित्त्वेनक्षु नीच तत्तेज, त्याचं तेज शांत करून शमयित्वा परश्वधी, शांत परशु हातात असलेल्या रामाने झाडाच्या फांद्यांप्रमाणे त्याला रथाखाली करून विरथ करून त्याचे हात तोडले. अशा पद्धतीने त्याचे हात पाय वगैरे तोडून टाकले. दत्तात्रेय प्रसादेन दीर्घतेर परे पुनः बाहुभिर्युधे धीरो महाबल पराक्रमा. म्हणजे दत्तात्रेयाच्या प्रसादाने पुन्हा उत्पन्न झालेल्या हातांनी तो दत्तात्रेय प्रसादे निर्गते परे पुन्हा, पुन्हा त्याचे हात उत्पन्न झालेला तो महाबलशाली बाहुभिर्युधो धीरो हा महापराक्रमी अर्जुन पुन्हा पुन्हा हाताने लढू लागला. मग पुनश्चिच्छेद रामो अपि पुनस्ते निर्ययू करा अग्नेयास्त्रेण रामोथ शोषयामास निर्गमम. मग रामानं पुन्हा, परशुरामाने पुन्हा त्या हातांचा छेद केला, तेव्हा जेव्हा ते पुन्हा हात उत्पन्न झाले
नंतर रामानं आग्नेयास्त्रानं त्याचे ते हाताचे निर्गम स्थान हे शुष्क करून टाकले. तेव्हा ते जेव्हा त्यांनी शुष्क केलं तेव्हा मात्र तदा सस्मार हृदय राजा तत्वं गुरुदितं अंतर्बहिर्व्यवहर्ती विस्फुटेकाग्रमास्थिताः. तेव्हा मात्र तो जो राजा होता त्यांनी अंतःकरणात तदा सस्मार हृदय राजा तत्वं गुरुदितं, गुरुनी सांगितलेल्या तत्वाचं स्मरण करून अंतर्बही व्यवहरती विस्फुटेकाग्र मास्थिता. जे अंतर्बाह्य जणू काही सर्व व्यवहार विसरून तो चित्ताचा लय करून एकाग्र मास्थिता हा तुरी अवस्थेला जणू काही एकाग्र अशा अवस्थेत तो पोचला आणि त्या ठिकाणी तो स्तब्ध राहिला. आणि म्हणजे थोडक्यामध्ये जणू काही त्यांनी समाधी लावली. न छिंदयामान न छिंद्यमान पंपेत तद ब्रह्मभूतो जनुशिरा परेश्वधार छिन्न शीर्षम पपात भुवि तद वपू. हा समाधी लागलेला अर्जुन आहे, याचं मस्तक छिन्न करणं योग्य नाही. न छिंद्यमान तद ब्रह्मभूतो अर्जुन शिरा असा परशुरामांनी विचार केला, पण तरी सुद्धा परेश्वधार शीर्ष पपात भुवि तद्वपू, तरी पण परशुनं छिन्न मस्तक झालेले त्याचं शरीर जमिनीवर पडलं. म्हणजे जणू काय त्यांनी त्यांचं मस्तक छिन्न केलं असं या ठिकाणी आपण अर्थ घ्यायचा. मस्तक छिन्न केलं. तर या ठिकाणी ही जे वर्णन समाधीचं आहे त्याचा आपण फार विस्तार करत नाही, पण जणू काही त्या अंतिम समयाला हा जो राजा आहे यांनी हे जणू काही ओळखून की आता आपण प्रत्यक्ष परमेश्वराशी युद्ध करून जणू काही परमेश्वरानेच आपली इच्छा पूर्ण केली आहे, तेव्हा त्या परमेश्वराशी ईश्वराशी एकरूप होण्याकरता आता आपण समाधी अवस्थेत जायला पाहिजे, समाधी लावायला पाहिजे असं म्हणून असा विचार करून या अर्जुनाने जणू काही समाधी लावली आणि त्याचा जणू काही वध करण्याकरता त्याला मुक्त करण्यासाठी म्हणूनच हा जो परशुराम अवतार झाला होता त्या परशुरामाने त्याचं मस्तक छिन्न करून त्याला मुक्ती दिली, म्हणजे जणू काही स्वस्वरूपात विलीन करून घेतलं असं भावार्थाने आपण म्हणता येईल. आणि पुढे विमानस्था सुरा सर्वे बंग्राम प्रेक्ष दारुणम अतर्क तत्प्रयाणंच पुष्पाणी व वृषुर मुदा. म्हणजे विमानात बसलेल्या सर्व देवांनी विमानस्था सुरा सर्वे सर्व देवांनी तो भयानक असा संग्राम पाहिला. सर्वे संग्रामम प्रेक्ष्य दारुणम, दारुणम म्हणजे भयानक, आणि अतर्क्य अशा प्रकारचं प्रयाण म्हणजे जणू काही मोक्ष याला मिळालेला ते पाहून पुष्पाणी व वृषुर मुदा असं त्याचं ते मरण म्हणजे मोक्ष प्राप्ती पाहून त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. आणि या ठिकाणी महाराज असं म्हणतात, जीवन्नेव समुक्तो अपि कैवल्यम परमम ययो योगीश्वर प्रसादेन नित्यमुक्तो जुन स्वच्छ. म्हणजे जिवंत असूनही मुक्त असलेला तो अर्जुन मोक्षाला गेला. जीवन्नेव समुक्तो अपि कैवल्यम परमम ययो, तो जिवंत असताना सुद्धा मुक्तच होता.
तो अर्जुन मात्र योगीश्वर प्रसादेन नित्यमुक्तो सच, आणि तो दत्तात्रेयाच्या कृपा प्रसादानं नित्यमुक्त झाला. जिवंत होता तेव्हाही मुक्त होता, पण आता त्याला मोक्ष प्राप्ती झाली. एक वेगळ्या पद्धतीने त्याला हा काही मुक्ती प्राप्त झाल्यानंतर तो नित्यमुक्त झाला. आणि स्वस्स हे तो लयम जगमोह सर्वास्तस्य कला स्वयं श्री दत्तेनेकतां प्रापम राजा युक्त समाधीना. त्याच्या सगळ्या कला स्वतःच्या कारणात विलीन झाल्या. लयम जगमू सर्वास्तस्य कला स्वयं, आणि तो राजा जणू काही प्राप राजा युक्त समाधीना श्री दत्ते अनेकता. श्री दत्ते नेकता जे समाधीयुक्त होऊन तो दत्तात्रेय रूप होऊन गेला तो राजा, असे या ठिकाणी महाराजांनी भाष्य केलेलं आहे. मग शेवटी महाराज असं म्हणतात, धेनु मादाय रामो अपि तात मेत्य नवेदयत पितरा दिष्टो करोद्रामो रांगवधो थाग निष्कृतीम. मग ती जी गाय होती, धेनु आदाय रामो अपि, ती गाय घेऊन राम सुद्धा, परशुराम वडिलांना सांगून वडिलांच्या आदेशाप्रमाणे राजवधाचं, त्यांच्यातून राजाचा वध झाला म्हणून त्यांनी राजवधाचं पापाचं परिमार्जन परशुरामांनी केलं. आणि तो परशुरामांनी अशा पद्धतीने राजवध, जसं ब्रह्मवध, ब्राह्मणाचा वध केल्याचं परिमार्जन, तसं राजाचा वध केला. राजा हा विष्णू स्वरूप असतो, म्हणून तो आपल्या हातून त्याचा वध झाला, म्हणून त्या पापाचं परिमार्जन त्यांनी केलं. आणि या ठिकाणी दत्तपुराणाच्या उपासना कांडातला 4थ्या अष्टकातला हा 6वा अध्याय या ठिकाणी समाप्त झाला. पण पुढे काय झालं, तर पुढे इंद्रंबोतान्य मप्याजो जेतारम पराजितम द्विजोप्यहं निगृह्येद न साध्यस्मत्सु सत्स्थितीः. म्हणजे इंद्राला, इंद्रम वो आता अन्यमप्याजो, किंवा दुसऱ्या कोणालाही युद्धात जिंकणाऱ्या अजिंक्य पित्याला ब्राह्मणानं धरून ठार केलं. हे आम्ही सगळे असताना काही बरोबर झालं नाही, ठीक झालं नाही. न साधोमस्तु सस्थिती, हे काही बरोबर झालं नाही, असा मात्र या सहस्रार्जुनाच्या मुलांनी विचार. आणि हे कसं, तर वडिलांचं सांप्रदायिक म्हणजे काय अर्धोदिक वगैरे जे झालं ते आटोपल्यानंतर अशा पद्धतीने हे अर्जुनाची मुलं, ही पुत्र जे होते एकमेकांशी बोलत होते. तेव्हा आता या मुलांनी पुढे काय केलं आणि पुढे या कथेमाताचा पुढचा कथाभाग काय आहे, तो आता आपण याच्या पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.